सामान्य जनतेचा आवाज। कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने निप्पाणी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन। कोगनोळी तालुका निप्पाणी येथे दिनांक 13 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील स्टँड सर्कलच्या मधोमध निळा ध्वज लावण्यात आला होता। काही दिवसानंतर वादळी वाऱ्यामुळे हा ध्वज पडू नये आणि त्याचा अपप्रचार होऊ नये यासाठी या ध्वजाच्या कडेला सुरक्षा कट्टा काहींनी तयार केला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशीच या ध्वजाच्या काही अंतरावरच आणखी एक ध्वज लावल्याने पोलीस प्रशासनाने निळा ध्वज व नव्याने लावलेला ध्वज तात्काळ खाली उतरल्याने कोगनोळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जरी हे ध्वज उतरले असले तरी याबाबत सूचना संबंधित समाज बांधवांना देण्यात आल्या नाहीत। त्या द्यायला पाहिजे होत्या अशी भावना ध्वज लावलेल्या युवकांची होती। दिनांक 19 रोजी सदर निळा ध्वज व नव्याने लावलेला ध्वज काढल्याने कोगनोळी येथे मंडल पोलीस निरीक्षक BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली व निप्पाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सदर निळा ध्वज कोणतीही सूचना न देता उतरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन कोगनोळी येथील भीमसैनिकांच्या वतीने निप्पाणी तहसीलदार MN बळीगार व पोलीस प्रशासनाला देण्यात आले। सदर निवेदन तहसीलदार MN बळीगार यांनी स्वीकारून सूचना न देता ध्वज उतरलेल्या विभागावर आपण कारवाई करू असे आश्वासन दिले। या प्रसंगी प्राध्यापक सुरेश कांबळे, प्रशांत मदाळे, अमित शिंदे, प्रवीण भोसले, विनोद आवटे, राजू शिंत्रे, महेश जाधव, सुधीर माने, नितीन कानडे, महावीर आवटे, काशीनाथ आवटे, रामदास ढोबळे, अमर आवटे, गिरीधर ढोबळे, बुद्धिराज घस्ते, भिकाजी आवटे, अमर दाभाडे, शहाजी नाईक, संतोष दाभाडे, हर्षद ढोबळे, आकाश आवटे यांच्यासह शेकडो युवक यावेळी उपस्थित होते।